नवीन इथं आलेले कपड्याचं उद्घाटन आहे शॉपचं आज शुभप्रसंग आहे, ओपनिंग आहे आज. या प्रसंगी आपण नवीन बिझनेस आरंभ करणारे या परिवाराला काय सांगणार? आज या ठिकाणी खंडागळे परिवारातील त्यांचा जो चिरंजीव आहे करण खंडागळे उर्फ खंड्या यांनी अतिशय शून्यातून हा जो परिवार आहे शून्यातून त्यांनी हे सर्व वैभव निर्माण केलेलं आहे. आणि या वैभवामध्ये विशेष करून त्यांच्या आईवडिलांचं खूप मोठं असं योगदान आहे. त्यांच्या आईवडिलांनी मुलांवरती जे काही संस्कार घडवले आणि त्या संस्काराच्या माध्यमातून खंडागळे परिवारातील जे काही त्यांचे चिरंजीव आहेत, मुलं आहेत, ते या मुलांनी हे संपूर्ण वैभव निर्माण करून दाखवलेलं आहे. साहजिक, कारण की भगवान बुद्ध सांगतात की आईवडिलांची सेवा करणे आणि मुलाबाळांचा चांगला सांभाळ करणे यातून देखील आपल्याला आपल्या जीवनामध्ये खूप असं पुण्य संपादन होत असतं. तर त्याचाच हा परिणाम आपल्याला आज सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी दिसून येत आहे. आणि खंडागळे परिवार हा एक शून्यातून ज्या वेळेला वरती आलेला आहे, तर वडिलांनी आणि आईंनी जे काही कष्ट उचललेले आहेत त्यातून त्यांचे मुलं घडलेले आहेत. आणि समाजामध्ये आज त्यांचं संपूर्ण ठिकाणी वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या मीडियाद्वारे तुम्हाला या ठिकाणी दिसून येत आहे. धन्यवाद. आज आपल्याला मान दिलेला आहे उद्घाटनाचा. कसं वाटतं, काय सांगू? हो, मला खूप छान वाटतंय. कौतुक वाटतंय. हेच आहे मला शांत वाटते. भैया तुम्ही माझ्या मुलांना तनिष्ठ एकदम असं पुढे पण चालत राहा मला वाटतं. काय सांगतात, आज एवढं मोठं वैभव निर्माण केलं. आज पहिला दिवस आहे उद्घाटनाचा आणि आपल्या आईच्या हातून आपण हे मान केलेलं आहे उद्घाटनाचा. सगळ्यात पहिले तर माझी जेवढी जे मी राहतो घेतो तो खास राहतो सगळ्यात पहिलं मी म्हणेन का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे जे काही आज डायरेक्ट पायात बूट येतं, डायरेक्ट सूटबूट येतं, डायरेक्ट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे. हे बी बाबासाहेबांना गेलं, हे बी बाबासाहेबांना. नंतर मग माझे आई वडील आहे, त्यांना मला घडवलं आणि तिथून पुढं मला एक ॲक्टिंगचा शॉक होता. तर मी अभ्यासामध्ये एवढा हुशार नव्हतो, पण मी ॲक्टिंगमध्ये एक व्हिडिओ टाकला असाच टाइमपास टिकटॉकवरती. आणि तो व्हिडिओ इतका व्हायरल झाला का त्याला डायरेक्ट मिलियननं व्ह्यूज आले. आणि तो व्हिडिओ इतका व्हायरल झाला आणि त्याच्यानंतर मग व्हिडिओ टाकत गेलो, लोकांना माझे व्हिडिओ आवडत गेले. कधी माझे फॉलोअर इतके वाढले. आज ज्या जागेवर जातो लोक मला पाहते, डायरेक्ट कधी इतके डेंजर सीन होते. एक आंधळा व्यक्ती मला भेटायला आलता एकदा घरापाशी, त्याला माहीत नाही मी कसा दिसतो म्हणून. तो मला फक्त म्हणजे भाऊ तुमच्या आवाजावरून मी तुम्हाला प्रेम करतो म्हणे. तर असे प्रसंग माझ्यासोबत घडलेले आहे. आणि आज लोक मला इतकं लाईक करते, खरं एक नंबर वाटतं. आज तुम्ही एक रील स्टार आहात, तर तुम्ही तरुणांना काय आवाहन करणार? तरुणांना मी एकच आवाहन करेन का तुम्ही ज्या गोष्टीमध्ये परफेक्ट आहे ना त्या गोष्टीमध्ये करा. आणि त्या तरुणांच्या घरच्यांना एक सांगेन मी का तुमचं पोरगं ज्या गोष्टीत आहे ना त्याच गोष्टी त्याला करू द्या. जर ते पोरगं त्या गोष्टीत हे नाही आहे, कम्फर्टेबल नाही आहे, तर तुम्ही त्याच्या घरच्याला त्यांच्या घरच्यांना एवढंच म्हणणं तुम्ही त्याला जबरदस्ती त्या गोष्टीमध्ये टाइमपास करू देऊ नका. काऊन की ते पोरगं त्यात इंटरेस्टेड नाही आहे, तर ते मनापासून करणार नाही. जे त्याच्या मन जिथं लागतं त्याच्या कामामध्ये तेच काम त्यानं केलं पाहिजे आणि तेव्हाच तो सक्सेस होईल. एवढंच म्हणणार आहे. एक नंबरमध्ये तुम्ही सक्सेस व्हा. मी तुमच्यामुळे सक्सेस झालो एक नंबर. काय नाव तुमचं? मिस्टर खंड्या. माझं करण रावसाहेब खंडाळे नाव आहे, पण मला तो पण नाव पहिले मला खंड्या नावानं चिडवायचे. तर मी ते खंड्या नावाची चिड डायरेक्ट ब्रँड करून टाकली. आज मला पूर्ण महाराष्ट्रामध्ये खंड्या नावानं. ओके.